नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि जय महाराष्ट्र. लास्ट लेक्चरमध्ये आपण जिओमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता, सिमिलॅरिटी. आणि त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहिला होता, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्याच्यामध्ये बेस सेम असल्यावर, दोन ट्रायंगलचा बेस सेम असल्यावर त्यांच्या एरियाचा रेशो कॉरस्पॉन्डिंग टू देअर हाईट असतो. दोन ट्रायंगलमध्ये जर हाईट इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर बेस असतो. आणि दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो इक्वल असतो. याच्यावरती आपण डिस्कशन केलं होतं. मग याच्यावरती बेस्ट एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1ला आज आपण सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1. मग चला सुरू करूयात. प्रॅक्टिस सेट 1.1. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. एक ट्रायंगल आहे ज्याचा बेस 9 आहे आणि हाईट 5 आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. दुसरा ट्रायंगल आहे ज्याचा बेस 10 आहे आणि हाईट 6 आहे. फाइंड द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. तर आपल्याला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. तर पहा मित्रांनो, इथे काय त्यांनी काय नाव गाव काय दिलेलं नाही ट्रायंगल्सला, आपण देऊयात. फर्स्ट ट्रायंगल आहे ट्रायंगल एबीसी. ट्रायंगल एबीसी ज्याचा बेस बीसी किती दिलाय 9. हाईट ड्रॉ करावी लागेल. एडी ही हाईट आहे आणि जी दिले 5. आता त्यांनी युनिट नाही दिलेलं, ठीक आहे. मग बेस बीसी झाला 9 आणि हाईट एडी झाली 5. दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू आर. याच्यामध्ये बेस क्यू आर आहे 10 आणि हाईट पीएस ही आहे 6. फाइंड द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. तर ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. रेशो म्हणजे कसा घेणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एबीसीचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस काय बीसी, हाईट काय एडी. पी क्यू आरचा एरिया काय असणार, हाफ इंटू बेस क्यू आर, हाईट काय पीएस. हाफ हाफ कॅन्सल. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू याचा बेस बीसी किती 9, हाईट किती 5 अपॉन पी क्यू आरचा बेस किती 10, हाईट किती 6. कॅल्क्युलेशन करूयात मग. 5 1 चा 5, 5 2 चा 10, 3 2 चा 6, 3 3 चा 9. मग वरती राहिलं काय 3 इंटू 1, 3 3 चा 1, 3 1 चा 3, 3 1 चा 3 आणि खाली 2 3 चा 2 2 चा 4, 2 2 चा 4. म्हणजेच ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आला 3/4. सेकंड क्वेश्चन मित्रांनो, इन द फिगर 1.13 BC परपेंडिक्युलर टू AB and AD परपेंडिक्युलर टू AB. BC is equal to 4, AD is equal to 8. Then find area of triangle ABC upon area of triangle ADB. आता पहा, मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू एबीसीचा एरिया काय असणार, हाफ इंटू एबीसीचा बेस एबी, हाईट बीसी. एबीसीचा बेस एबी, हाईट बीसी. त्यानंतर एडीबीचा एरिया काय असणार, हाफ इंटू, आता इथं पण बेस एबीच घेणार बरं का, बेस एबी इंटू हाईट एडी. मग हाफ हाफ कॅन्सल, एबी एबी कॉमन बेस कॅन्सल, राहिलं काय बीसी अपॉन एडी. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू बीसी अपॉन एडी. मग बीसी किती दिलाय 4, एडी दिलाय 8. 4 1 चा 4, 4 2 चा 8, म्हणजेच 1/2. याचं मिनिंग असं होतं, जर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 1 असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी 2 असणार. जर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 5 असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी 10 असणार. 5 1 चा 5, 5 2 चा 10. जर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 100 असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी 200 असणार.
हा झाला सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे मित्रांनो, इन ॲडजॉइंट फिगर 1.14 सेगमेंट PS perpendicular to RQ, segment QT perpendicular to PR. If RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12, then find QT. बघा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, PS परपेंडिक्युलर टू RQ, QT परपेंडिक्युलर टू PR. RQ 6 दिलाय, PS 6 दिलाय, PR 12 दिलाय, तर आपल्याला QT फाइंड करायचं आहे. आता पहा, आता हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे मित्रांनो. या क्वेश्चनमध्ये मी ट्रायंगल PQR दिसतोय ना, ट्रायंगल PQR दिसतोय. मग या PQRचा एरिया दोन पद्धतीने काढणार आहे. PQRचाच एरिया दोन पद्धतीने काढणार आहे. मग पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू, आता PQRचा बेस घेतो PR इंटू हाईट घेतली TQ. आता PQR या ट्रायंगलला मी जर असं केलं ना, असं, तर बेस कोणता होणार PR, हाईट कोणती होणार TQ. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस PR इंटू हाईट TQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता पण PQRचाच एरिया फाइंड करतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू, आता बेस घेतो RQ इंटू हाईट. हाईट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बेस. आता हाईट कोणती असणार आहे PS, म्हणजेच हाफ इंटू बेस RQ इंटू हाईट PS. मग हाफ कॅन्सल झाले. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR कॅन्सल, राहिला 1 इज इक्वल टू PR 12, TQ आपल्याला फाइंड करायचं आहे, अपॉन RQ 6 इंटू PS पण 6. मग 6 1 चा 6, 6 2 चा 12, 2 1 चा 2, 2 3 चा 6. मग 1 इज इक्वल टू QT अपॉन 3 1 चा 3, म्हणजेच 3 इकडे डिवाइड, इकडे आला मल्टिप्लाय, 3 1 चा 3, म्हणजेच QT आपल्याला मिळाला 3. बघा किती सोपं होतं. फोर्थ क्वेश्चन आहे मित्रांनो, इन ॲडजॉइंट फिगर AP परपेंडिक्युलर टू BC, AP परपेंडिक्युलर BC वरती, AD पॅरलल टू BC, then find area of triangle ABC is to area of triangle BCD. area of triangle ABC is to area of triangle BCD आपल्याला फाइंड करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, दोन पॅरल लाईनच्या मध्ये तुम्ही किती जरी ट्रायंगल काढले ना, सगळ्या ट्रायंगलची हाईट इक्वल असणार आहे. दोन पॅरल लाईनच्या मध्ये किती जरी ट्रायंगल काढले, सगळ्या ट्रायंगलची हाईट इक्वल असणार आहे. मग आता इथं AD पॅरल आहे BCला, मग ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD दोघांची हाईट इक्वल असणार. आणि आपल्याला हे काय काढायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. इज टू याला पण आपण रेशो म्हणतो बरं का. ABC हे दोन डॉट दिलेत ना, याचं पण मिनिंग काय होतं, रेशोच. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू ABCचा एरिया. आता ABC ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD मध्ये पहा, दोघांची हाईट इक्वल. हाईट काय इक्वल, दोन्ही पॅरल लाईनच्या मध्ये आहेत. ABCचा बेस कोणता BC, BCDचा पण बेस कोणता BC. आता दोन्ही ट्रायंगलचा बेस BC इक्वल आहे आणि ते दोन्ही ट्रायंगल पॅरल लाईनच्या मध्ये असल्यामुळं हाईट पण इक्वल आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जेव्हा दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट इक्वल असते, तेव्हा त्या ट्रायंगलचा एरिया पण इक्वलच असतो, म्हणजे 1 असतो. रेशो काय असणार आहे 1.
म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1. काय असणार रेशो 1, कारण बेस आणि हाईट इक्वल आहे. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इकडे डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा एरिया इक्वल असणार, कारण बेस आणि हाईट इक्वल आहे. मग आता आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिलाय ना त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर पण लिहूयात. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC 100 असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल BCD पण किती असणार आहे 100च असणार आहे, 1:1. फोर्थ चला, 5th नंबरचा क्वेश्चन पहा मित्रांनो. इन ॲडजॉइंट फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC and AD perpendicular to BC, then find the following ratios. फर्स्ट आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. सेकंड दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. थर्ड दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. फोर्थ दिलंय एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. फर्स्ट घेऊयात एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. मग आता ट्रायंगल PQB दिसतोय का मित्रांनो, PQB दिसतोय, PQB. PBC दिसतोय का, PBC दिसतोय. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू PQB चा बेस कोणता आहे, BQ. PQB ची हाईट कोणती आहे, PQ. PBC चा बेस कोणता आहे, BC. PBC ची हाईट कोणती आहे, PQ. म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे, हाईट कॉमन आहे, PQ. मग आपण प्रॉपर्टी पाहिली होती, जेव्हा दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस. म्हणून ह्या दोन ट्रायंगल PQB आणि PBCच्या एरियाचा रेशो काय असणार, करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस. म्हणजेच PQBचा बेस BQ अपॉन PBCचा बेस BC, म्हणजेच BQ अपॉन BC. पुढे रिझन लिहिणार ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. हाईट इक्वल तर त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर बेसिस. सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल PBC दिसतोय का तुम्हाला, PBC दिसतोय, PBC दिसतोय. ABC दिसतोय का, ABC दिसतोय. PBCचा बेस कोणता, BC. हाईट कोणती, PQ. ABCचा बेस कोणता, BC. हाईट कोणती, AD. आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये कॉमन काय झालं, बेस BC कॉमन झाला. मग जेव्हा दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असतो तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर हाईट. म्हणून PBCची हाईट PQ, ABCची हाईट AD. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू PQ अपॉन AD. पुढे रिझन लिहिणार ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. कोणता बेस इक्वल आहे, BC. थर्ड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ABC दिसतोय का तुम्हाला, ABC दिसतोय. ADC दिसतोय का, दिसतोय. मग आता ABCचा बेस BC, हाईट AD. ADCचा बेस DC, हाईट AD. इथे हाईट AD ही कॉमन आहे पहा. मग हाईट इक्वल तर त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर बेसिस. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू ABC आणि ADC मध्ये हाईट इक्वल आहे. मग त्यांच्या एरियाचा रेशो करस्पॉन्डिंग टू देअर बेसिस.
मग ए बी सीचा बेस बी सी आणि ए डी सीचा बेस डी सी, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी इज इक्वल टू बी सी अपॉन डी सी. पुढे रिझन, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. आणि फोर्थ, एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ए डी सी दिसतोय, पी क्यू सी दिसतोय, पी क्यू सी दिसतोय. आता ह्याच्यामध्ये ए डी सीचा बेस डी सी, हाईट ए डी, पी क्यू सीचा बेस क्यू सी, हाईट पी क्यू. आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये ना बेस इक्वल आहे ना हाईट इक्वल आहे. मग ए डी सीचा एरिया काय असणार, हाफ इंटू बेस डी सी इंटू हाईट ए डी. पी क्यू सीचा एरिया काय असणार, हाफ इंटू बेस क्यू सी इंटू हाईट पी क्यू. हाफ हाफ कॅन्सल, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू डी सी इंटू ए डी अपॉन क्यू सी इंटू पी क्यू. पहा, एक्झरसाइज 1.1 आपला प्रॅक्टिस सेट 1.1 इथे संपलाय. खूप इझी आणि खूप सोप्या आन्सर आहेत प्रॅक्टिस सेट 1.1चे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे काही थिअरम आहे बी पी टी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, त्याच्यावरती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करूयात. तोपर्यंत स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू, धन्यवाद.